Yes. Welcome to GrowBiz Meet and presenting the complete chakra. चक्र मेडिटेशन, चक्रा हिलिंग, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वन बाय वन समजून घेणार आहोत. आय नो टाइम इज 10 minutes, so I will try to cover maximum things in 10 minutes. Okay. थोडंसं सायन्स चा कन्सेप्ट पण इथे आहे, तो आपण बघूया आणि मग हाऊ चक्रा इज को रिलेटेड विथ आवर बॉडी अँड सायन्स, ही टर्म आपल्याला बघायची. डिस्पर्शन ऑफ लाईट हा कन्सेप्ट आपण समजून घेतलेला आहे स्कूलमध्ये. 11 सायन्सला हे होतं किंवा 8 9th ला पण होतं. whenever light passes through a prism it get dispersed into 7 colors. मग आपली बॉडी जी आहे इट ऍक्ट्स इन अ सिमिलर वे. माय बॉडी ऍक्ट्स एज अ प्रिझम. लाईट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. when light passes through my body it disperses into 7 colors. आणि हे जे 7 colors आहेत ते जिथे जिथे माझ्या स्पायनल कॉर्डला कट होतात ते पॉइंट्स म्हणजे चक्र आहेत. ओके. प्राईम चक्राज आर 7 आणि त्याच्याशिवाय बरे 114 चक्राज आहेत जे माझ्या फिजिकल बॉडीमध्ये आहेत आणि एनर्जी बॉडीमध्ये सुद्धा आहेत. बट इफ वी स्टडी द मेजर चक्राज दॅट इज ऑल्सो सफिशियंट. तो काय कुठले चक्राज आहेत तर ऍट द रूट किंवा आपण जिथे टेलबोन म्हणतो पेरिनियम एरिया तिथे रूट चक्र आहे म्हणजे मूलाधार चक्र. त्याच्या पुढे 3 इंच वरती यायचं. बॅक अँड फ्रंट दोन्ही आपल्या ज्या काही बॉडी बॅक आणि फ्रंट या दोन्ही ठिकाणी हे चक्राज लोकेट असतात. सॅक्रल स्वाधिष्ठान स्व अधिष्ठान इतकं मस्त आहे. आपला जन्म या चक्रातून झालाय. सो सॅक्रल ऑन द बॅक अँड सॅक्रल ऑन द फ्रंट. नेक्स्ट इज सोलर प्लेक्सस जिथे ऍसिडिटीने बर्निंग सेन्सेशन होतं त्याला मणिपूर चक्र म्हणतात. मणी ज्वेल. तर मणिपूर का म्हणतात ते आपण पुढच्या कधीतरी सेशन मध्ये बघूया. पण मणिपूर चक्र. नेक्स्ट इज हार्ट जिथे हार्ट ऑर्गन आहे तिथेच हार्ट चक्र आहे. थ्रोट चक्र विशुद्धी चक्र. थर्ड आय चक्र आज्ञा चक्र अँड क्राउन चक्र. सहस्त्रारा चक्र. असे हे बेसिक 7 आहेत. जर ही इमेज केअरफुली बघितली तुम्ही तर त्या पॉइंट्स ना कलर्स पण मेन्शन केलेले आहेत आणि बॅकग्राऊंडला पण तेच कलर्स घेतलेले आहेत. मिक्सिंग ऑफ कलर्स दाखवले. सो चक्रा सिस्टीम जी आहे ते अशी स्लॉट करून नाही होते. ते ग्रेडियंट आहे त्या सगळ्या कलर्स आणि वंडरफुली मिक्स्ड. ही इमेज आपण बघितली की नाही की सगळा चक्रा सिस्टीमचा आपल्याला अभ्यास ऍट अ ग्लान्स डोळ्यासमोर येतो. आता असा प्रश्न आहे की चक्रा सिस्टीम मी का समजून घ्यायची किंवा आता काय मी स्पिरिच्युअलिटीला जाऊन मी काय खूप काय करायचंय का, माझं एज काय आहे, तर मला अजून खूप सारे अचिव्हमेंट्स आहेत, गोल्स आहेत, मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधले आहेत आणि सगळ्या गोष्टी मला आहेत. मग मी हे का समजून घ्यायचं तर त्याचंही उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर जे आपण 7 चक्र म्हणतो तर फर्स्ट चक्र म्हणजे आपलं जे बेस आहे फाउंडेशन आहे ते आहे रूट चक्र. तर तुम्ही अगदी खालचा पॉइंट बघू शकता रूट चक्र. तर त्याला म्हटलंय इट डील्स विथ सर्व्हायवल म्हणजे माझं फिजिकल स्टॅमिना, फिजिकल हेल्थ, नेक्स्ट टू दॅट फायनान्शियल स्टॅबिलिटी, सिक्युरिटी, ही सगळी या चक्राशी निगडीत आहे. आणि या चक्राची पॉवर कशामुळे कमी होते तर फिअर, फोबिया, जे घडलेलं नाहीये त्याची सुद्धा भीती जी आपल्या मनात येत असते त्यामुळे ह्याची पॉवर कमी होते. ह्याची पॉवर कमी झाली की इनसिक्युरिटीज वाढतात. इनसिक्युरिटीज वाढल्या की पुढच्या सगळ्या गोष्टी कोलॅप्स होत जातात. सो मूलाधार फाउंडेशन ऑफ माय लाईफ इज मूलाधार चक्र. कमिंग टू सेकंड चक्रा इज सॅक्रल स्व अधिष्ठान चक्र. तिथे म्हटलंय बघा इट डील्स विथ प्लेजर. मला लाईफचा आनंद कसा घ्यायचा आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे खाण्यातून असेल, बघण्यातून असेल, फिरण्यातून असेल, माझं जे पॅशन आहे ती कम्प्लीट करण्यातून आनंद कसा घ्यायचा. ओके. आणि त्याची पॉवर कशाने कमी होते तर गिल्ट या इमोशनने कमी होते. गिल्ट इज अ कॉमन डिसीज नाउअडेज. मी माझ्या मनासारखं केलं तरी गिल्ट, मी समोरच्याच्या मनासारखं केलं तरी गिल्ट, आणि गिल्ट वाढली की सॅक्रलची पॉवर कमी होते,
सॅक्रल वीक होतं आणि मग जगण्यातला आनंद घ्यायची क्षमता आपली कमी कमी व्हायला लागली. आणि आनंद मिळत नाहीये म्हटल्यानंतर सगळं जरी बाकीच्या भौतिक गोष्टी मिळाल्या तरी त्याला आपल्याला मग समथिंग इज मिसिंग, समथिंग इज मिसिंग, समथिंग इज लॅकिंग, आणि लॅक 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 हा शब्द आला, कमी आहे कमी आहे कमी आहे, की परत रूटला डिस्टर्बन्स व्हायला सुरू होतो. सो सॅक्रल इज दॅट इम्पॉर्टंट. कमिंग टू नेक्स्ट चक्रा, नेक्स्ट इज सोलर प्लेक्सिस, मणिपूर. मणिपूर, मणी, ज्वेल, जेम्स, प्रेशियस आहे की नाही, तसंच हे चक्र प्रेशियस आहे. का प्रेशियस आहे तर विल पॉवर, पॅशन, कॉन्फिडन्स, सक्सेस हे सगळं या चक्राशी संबंधित आहे. आणि ह्या चक्राची पॉवर कमी का होते तर ड्यू टू शेम, लाज वाटणे, बॉडी शेम, माझा बॉडी अशी आहे, माझी बॉडी तशी आहे, किंवा काही गोष्टींची मला लाज वाटते, कुठलीही गोष्टीची जिथे जिथे आय फील ऑकवर्ड, शेमफुल, ते मला ह्या चक्राला अफेक्ट करतं आणि हे चक्र वीक करायला लागतं. मग बघा, विल पॉवर, पॅशन, कॉन्फिडन्स कमी झालं की हे चक्र डिस्टर्ब झालं. हे चक्र डिस्टर्ब झालं की माझं बिहेवियर पॅटर्न बदललं. तर मला जर कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, पॅशनेट राहायचं आहे, तर त्या पद्धतीने मला त्या चक्रांवरती काम करायला लागतं. आता आपण असं म्हणू शकत नाही की माझ्या चक्राने ती एनर्जी किंवा ती इमोशन मला यायलाच नाही पाहिजे, गिल्ट मला येऊच नाही शकत किंवा मला नको, तर असं नाहीये. इट्स अ नॅचरल फोर्स. इमोशन इज अ नॅचरल फोर्स. इमोशन, ऑल इमोशन्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, या नॅचरल फोर्सच आहेत. ओके. कमिंग टू नेक्स्ट इज हार्ट. हार्ट इज ऑलवेज प्रेशियस. दिल का मामला है, दिल धडकता है, सगळं आहे. तर हार्ट जे आहे त्याची पॉवर कशाने वाढणार आहे तर लव्ह, फॉरगिव्हनेस, कंपॅशन, त्याचे इमोशन्स आहेत. आणि ते ब्लॉक कशाने होणार आहे, इट इज गोइंग टू ब्लॉक बाय ग्रीफ. इट इज गोइंग टू, प्लीज ऑडिओ म्यूट केलं तर चालतील, कोणाचा ऑन असेल चेक करा. थँक्यू. ओके. तर हार्टची पॉवर जी आहे दॅट इज किल्ड बाय ग्रीफ, सॅडनेस. घटना घडून गेली आहे पण त्याचे ते रिपिटेशन मध्ये आपल्याला सतत त्याचं पिंचिंग होत असतं आणि वी गोइंग टू दॅट इमोशन तेवढ्याच इंटेन्सिटीने तिथे जातो आणि मग हार्टला ब्लॉकेज, हार्टची एनर्जी वीक पडते, हार्टची पॉवर कमी होते, अँड देन लव्ह, कंपॅशन, फॉरगिव्हनेस, इथे मग प्रॉब्लेम व्हायला लागतो. जर बघितलं तुम्ही चक्रा सिस्टीम तर हार्ट इज अ सेंटर. म्हणजे हार्ट बॅलन्स झालं तर अपर चक्रास आणि लोअर चक्रास बॅलन्स होतात. लोअर चक्रास ज्या आहेत ना त्या भौतिक जगताशी म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये नेतात आणि अपर चक्रास जे आहेत ते स्पिरिच्युअल कॅटेगरी मध्ये नेतात. अँड हार्ट इज इन बिटवीन. हार्ट इज अ गेटवे और इट्स अ ब्रिज बिटवीन मटेरियलिस्टिक अँड स्पिरिच्युअल वर्ल्ड. ओके. सो हार्ट चक्रा इज दॅट इम्पॉर्टंट. हार्ट या पाच जे काही हे आहेत ना चक्रास त्याला प्रत्येकाला तत्व म्हणजे आपण अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल हे तत्व म्हणतो, हे सगळे एक एक चक्राशी संबंधित आहेत. आता पुढचं चक्र बघूया आपण. पुढचं चक्र आहे थ्रोट. तर थ्रोट चक्र विशुद्धी चक्र. शंकराचं जर आपण बघितलं तर इथे हलाहल ठेवलंय, ब्लू कलर मध्ये आहे, बरोबर. तर तसं हे थ्रोट चक्र आहे. कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी या चक्राशी संबंधित आहे. आणि ह्याची पॉवर कशामुळे कमी होते तर लाईज, खोटं बोलणं, नॉट टू अदर्स, टू द सेल्फ. मी माझ्याशी किती खोटं बोलतेय त्याच्यावरती याची पॉवर कमी होत असते. सो सेल्फ एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी सगळं जे आहे तो हा चक्र आपला एनहान्स करणार आहे. म्हणजे जेवढं हे चक्र स्ट्रॉंग, थ्रोट चक्र, तेवढं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली प्रगती असणार आहे किंवा गती असणार आहे. प्रगतीपेक्षा गती हा शब्द बरोबर आहे. अँड कमिंग टू द थर्ड आय. थर्ड आय हा इथला आपण म्हणतो आज्ञाचक्र. खूपदा मेडिटेशन जे ऍक्च्युअल स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतात त्यांना इथे कॉन्सन्ट्रेट करायला सांगतात. जस्ट आतून इथे लक्ष द्या. का लक्ष द्या तर हा ब्रेन, फिजिक्स मध्ये आपण सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट म्हणतो. जे काही ऑब्जेक्ट आहे की नाही 2 किलो असेल, 5 किलो असेल, त्याचं सगळं म्हणून एक पॉइंट मास केलं. तर तसा पॉइंट मास जर ब्रेनचा करायचा झाला तर इट कम्स टू दिस पॉइंट. इथे हे चक्र आहे, इथे एनर्जी सेंटर. चक्र हे ड्रायव्हिंग म्हणजे व्हील, तसं ते काय आहे, इट इज गोइंग टू ड्राईव्ह यू. म्हणजे तुमची माइंड आहे, बॉडी आहे, तर त्या ह्याला ते ड्राईव्ह करणारा हा फोर्स आहे. तर हा थर्ड आय आहे. तर विजन, इंट्युशन, फ्युचर रीडिंग, डिसिजन, क्लॅरिटी इन थॉट्स हे सगळं या चक्राशी संबंधित आहे. आणि इट इज ब्लॉक्ड बाय इल्युजन, भ्रम जे आहेत ते. मोस्ट इम्पॉर्टंट चक्र इज क्राउन चक्र, सहस्त्रारा चक्र. तर हे जे आहे ते कनेक्शन विथ द युनिवर्स. मला युनिवर्सची एनर्जी सप्लाय
जी होत असते, इट्स अ गेटवे, आणि इट इज ब्लॉक बाय इगो अटॅचमेंट. म्हणजे आय एम दिस बॉडी, ही टर्म जेव्हा मी पकडून ठेवलेली असते, सो दॅट कनेक्शन मिळणं, सिग्नल मिळणं, हे जे आहे ते होऊ शकत नाही. किंवा आला सिग्नल तरी थॉट्सची इतकी मेस असते की तो सिग्नल रिसीव्ह करू शकत नाही, आलेला सिग्नल आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. सो दॅट्स वाय वी हॅव टू वर्क ऑन द चक्रा. हे समजून घेणं महत्वाचं असतं. आय होप 7 चक्रास, त्यांच्या पॉवर्स आणि ते काय काय त्याचे रोल्स आहेत आणि ते कशामुळे वीक होतात. चक्र वीक होतं, ओव्हर ऍक्टिव्ह होतं, डिस्टर्ब होतं. आणि ही चक्राज आहेत ना, जशा पुलीज असतात त्या अलाइंड असतात, तसे ही चक्र अलाइंड आहेत. त्यामुळे एक चक्र डिस्टर्ब झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, आणि मग सगळा असा जो आहे कोलॅप्सिंग हा सिक्वेन्स चालू होतो. आणि हे कोणाचं होतं? एव्हरीबडी, प्रत्येकाचं हे होतं, बिकॉज वी आर ह्युमन बिईंग्स. आपल्याला इमोशन्स असणार आहेत, आपण म्हणू शकतच नाही. कोणीही असू दे, कोणीही असेल तर या सगळ्या प्रोसेस मधून जाणारच आहे. ओके, तर आता पुढचा पॉइंट समजून घेऊया आपण, की एक चक्र आहे ते काय काय करतं. मगाशी आपण थोड्या इमोशन्स बघितल्या, आता माझ्या फिजिकल बॉडीशी ते कसं कनेक्टेड आहे. तर कुठलाही चक्र म्हणजे 7 चक्रांपैकी प्रत्येक चक्र एक आपली जी ग्लँड आहे, ग्रंथी आहे, त्याच्याशी कनेक्टेड आहे. फिजिकल ऑर्गन्स काही आहेत तो कंट्रोल करतो, रेग्युलेट करतो, आणि इमोशन्स, असं 3 बाजू तो सांभाळतो. इमोशन्स, फिजिकल ऑर्गन्स आणि ग्लँड्स. म्हणजे जर आपण आता आज्ञाचक्र बघितलं, म्हणजे आता आपण हा जो म्हटलं तर पिनियल ग्लँड हा बघितला, तर हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस ग्लँड. थायरॉइड हा घेतला, थ्रोट चक्र घेतला तर थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड. आता हार्ट जर बघितला आपण, तर हार्ट ऑर्गन जे आहे तो ऑर्गन ग्लँड मेन्शन केलेली आहे. आणि इमोशन माहित आहेत आपल्याला, हार्टच्या इमोशन्स काय आहेत? लव्ह, फॉरगिव्हनेस, कंपॅशन, अफेक्शन. बरोबर, दिस इज अ नॅचरल फोर्स. आणि लव्ह जी एनर्जी आहे, दॅट इज एव्हरीथिंग. कुठली इथे ह्या सगळ्या कन्सेप्ट मध्ये ना, एनर्जी हा वर्ड आपण रिपीटेड वापरणार आहे. तर सायन्स मध्ये आपण म्हणतो ना, जिथे जिथे मास आहे तिथे एनर्जी आहे. आणि तो फॉर्म्युला कसा आहे? तो E इज इक्वल्स टू mc². कुठे कदाचित तुम्हाला फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचं लेक्चर अटेंड केल्यासारखं फील येत असेल, बट हे मी का सांगते, तर इट इज क्लोज टू सायन्स. इथं कुठे काय दुसऱ्या गोष्टी किंवा फिक्टिशियस, इमॅजिनरी असं काय नाही, हे टोटली. आणि आता काही गोष्टी समजून पण येतील, बिकॉज मेडिकल फील्डचे पण टर्म्स इथे आहेत, डॉक्टर्स पण आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर ह्या गोष्टी अशा लिंक्ड आहेत. तर लंग सिस्टीम, हार्ट, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम हा हार्ट चक्रा कंट्रोल करतो, इमोशन्स कंट्रोल करतो, आणि ग्लँड जी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करते, ती ग्लँड पण हा हार्ट चक्रा करत असतो. अजून एक पॉइंट सांगते मी, आणि मग पुढच्या स्लाइडला जाऊया. तर आपला रूट चक्र जे आहे, ऍड्रिनल ग्लँड, म्हणजे भीती किंवा असा सिग्नल आला की शूट होतं ऍड्रिनल, आणि मग आपण ऍक्शन काय घ्यायची स्वतःला वाचवण्यासाठी, हे काम करायला लागतो. तर आपल्याला तिकडे कंट्रोल करायचं, म्हणजे आपली मोबाईल रिंग जी आहे ती हाय व्हॉल्यूम मध्ये असेल, आणि आपण कामात असू, ती रिंग वाजली की दचकायला होतं, सो इथे शूट झालेलं असतं ऍड्रिनल. तर आपला मोबाईल हा मिनिमम व्हॉल्यूम वरती असणं हे इम्पॉर्टंट आहे. ही चक्रा थेअरी प्रमाणे आहे. म्हणजे पुढच्या बऱ्याच गोष्टी त्याच्याशी लिंक्ड आहेत. सी एक टिप होती. थोडक्यात काय, चक्रास जे आहेत ते काय आहेत, तर एनर्जी सेंटर्स ऑफ आवर बॉडी. ड्रायव्हिंग व्हील्स आहेत ते, कलर्स आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी आहे, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो आपण हे सगळं शिकताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहेत. आणि छोटे छोटे बदल माझ्या लाईफ, म्हणजे मी डे टू डे म्हणजे काय वापरते त्याच्यात थोडे बदल करायचे आहेत. परफ्यूम कुठला बदलायचा आहे, माझ्या घरामध्ये काय गोष्टींचे कलर्स कसे सिलेक्ट करायचे, ह्या सगळ्या रिलेटेड टू चक्राज आपण समजून घेतो, तेव्हा त्याच गोष्टी आपल्याला हिलिंगला हेल्प करतात. वी कॅन हील आवर ओन चक्राज. त्याचे सगळ्याचे मंत्र आहेत, म्युझिक आहे, इंडियन क्लासिकल रागाज आहेत, दे आर फंटास्टिक फंटास्टिक. सो ते जस्ट आपण म्युझिक ऐकल्याने चक्रा हील होतं, पण आपल्याला ते माहिती पाहिजे की ह्याची फ्रिक्वेन्सी ही आहे, या फ्रिक्वेन्सीचं म्युझिक मला हे ऐकलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हेल्प होते. म्हणजे मला समजतं की ही सिच्युएशन मला हे इमोशन आहे, आता मला गिल्टी फील होत आहे, म्हणजे मला सॅक्रलवर काम करायला पाहिजे. सॅक्रलचा कलर ऑरेंज आहे, म्हणजे मी ऑरेंज कलरचा ड्रेस घातला पाहिजे, जेवढं मला ऑरेंज फूड घेता येईल तेवढं घ्यायला पाहिजे. म्हणजे मला इमोशन काय आहे हे आयडेंटिफिकेशन आणि ह्या थिअरीचे ऍप्लिकेशन आपण स्वतः करू शकतो, आपल्या फॅमिली मेंबर्सना करू शकतो. त्यांना समोरच्याला सांगायची गरज नाही की बाबा तुझं असं झालंय, तू हे खा. नो नीड, जस्ट
do it for the person who is suffering or going through some bad phase. त्याला तुम्ही या पद्धतीने मदत करू शकता. ओके, आणि ह्याला मेडिटेशन हे स्ट्रॉंग सोल्युशन आहे. त्याच्याशिवाय पण बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. मुद्रा आहेत, ब्रीदिंग टेक्निक आहेत, अफर्मेशन्स आहेत. इतके फंटॅस्टिक काम करतात अफर्मेशन. तर तेवढे अफर्मेशन, एक अफर्मेशन 15 टाइम्स लिहायचं आहे. मॅजिकल चेंज अफर्मेशन मधून सुद्धा मिळतो. काही ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे खुर्चीवर बसायचं कसं, चालायचं कसं, विथ व्हॉट इंटेन्शन यू आर टू वॉक, ह्या सगळ्या गोष्टी ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सेशन मधून आहेत. चक्रा डाएट आहे, म्हणजे त्या चक्राचं फूड कुठलं आहे, ह्या पण सगळ्यात, म्हणजे लवंग कधी खायचे, कुठल्या चक्राला हील करायला, इथपर्यंत बारीक अभ्यास याच्यामध्ये सगळा आहे. कलर थिअरपी तर फंटास्टिक आहे. जेव्हा आपण समजून घेतो की चक्र, त्याचा रंग आणि त्याचे इमोशन्स, तेव्हा मी मगाशी जसं बोलले की मला आता एखादं प्रेझेंटेशन करायचंय, मी सेंटर पर्सन म्हणून जाणार आहे, तर सोलर प्लेक्सेस, माझं कॉन्फिडन्स, विल पॉवर, पॅशन स्ट्रॉंग पाहिजे. येलो कलर, क्रीम कलर, ऑफ व्हाईट कलर, जो मला फ्रेशनेस देईल तो घालायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कळून येऊन जातं. अँड मोस्ट पॉवरफुल इज क्रिस्टल. तर जे चक्राज आहेत ना, त्या चक्राजचे प्रत्येक चक्राला हील करणारा 3-4 क्रिस्टल्स अवेलेबल आहेत. सो वी कॅन यूज क्रिस्टल्स ऑल्सो टू हील आवर चक्राज. ओके, ह्याच्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर अगदी मेडिटेशन कोणाला येत नाहीये, कधी केलं नाहीये, त्यांना सुद्धा हे सगळं समजू शकतं. असं कुठेतरी गूढ आणि अज्ञानातलं वगैरे काही नाहीये त्याच्यामध्ये. जरी मेडिटेशन आणि स्पिरिच्युअलिटी वाटत असेल, तरी माझं डे टू डे लाईफ कसं बेटर करायचंय ना, हे फंडाज ह्याच्यामध्ये आहे. ओके, सो असा चक्र अनालिसिस, आर्ट आणि मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी जास्तीत जास्त सिम्पल करायचा प्रयत्न केलाय. 7 ते 8 लोकांकडे मी हा कोर्स केलेला आहे, आणि मग सगळ्यातलं जे छान आहे, चांगलं आहे, मला अभ्यास करताना जे सापडलं ते सगळं तयार केलेलं आहे. सो आय अप्लाइड इट फॉर माय सेल्फ अँड देन आय एम शेअरिंग इट. म्हणजे इथे जस्ट मला शेअर करायचं की हे बेस्ट आहे, अँड दॅट आय एम डुईंग. ओके, तर अशा पद्धतीचं हे मॉड्यूल आहे. आता जो आपण डिझाईन केलेला आहे, तर तो 2 मंथ्सचा आपला कोर्स आहे. इट विल स्टार्ट विथ सॅटर्डे 9 जुलै पासून होतोय, आणि फक्त 1 तास आपल्याला तो समजून घेण्यासाठी द्यायचा आहे. बाकी डिटेल्स ते सगळं मी म्हणजे हे करायचं हे सांगत जाईल. त्यामुळे आपल्याला आठवड्यातून फक्त 1 तास काढायचा आहे, आणि तोही स्वतःसाठी. यू कॅन गिफ्ट इट फॉर समवन, आणि या पद्धतीने आपल्याला त्याची हेल्प होऊ शकते. ओके, सो आय थिंक मी तेवढ्या वेळात द्यायचा प्रयत्न केलेला आहे. शिल्पा, फीज किती आहे? फीज 4,000 फॉर 2 मंथ्स.